जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे होणारा सिंहस्थ कुंभमेळाव्याच्या राजकारणात आता राष्ट्रवादीने देखील उडी घेतली आहे। दोघी आमदारांच्या श्रेयवादामुळे निधीचा सत्यानाश करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे यांनी केला आहे। कुंभमेळाव्यासाठी शेवटी जिल्हा नियोजनातून निधी दिला जाणार आहे आणि जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष राष्ट्रवादीचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आहेत। ग्रामस्थांनी मंदिराच्या विश्वस्तांच्या सूचनेनुसारच काम झाले पाहिजे राष्ट्रवादीची भूमिका। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळाव्याच्या निधीवरून आता राजकीय वातावरण तापलेले पाहावयास मिळत आहे। कुंभमेळाव्यासाठी मिळणाऱ्या निधीवरून सत्ताधारी पक्षांमध्ये श्रेयवाद आणि आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत। भाजप आणि शिंदे गटात आधीच निधी व विकास कामांवरून वाद रंगला असताना आता राष्ट्रवादीनेही या विषयात भूमिका घेतली आहे। जिल्हा नियोजन समितीतून निधी दिला जाणार असल्याने विकासकामे स्थानिक ग्रामस्थ, मंदिर विश्वास्त आणि पालकमंत्र्यांच्या सहमतीनेच व्हावीत। शेवटी नियोजन समितीचे अध्यक्ष राष्ट्रवादीचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आहेत। जिल्हा नियोजन समितीच्या निधी हसन मुश्रीफ यांच्या नियोजनातून आणि ग्रामस्थांच्या विश्वासाने विकास काम झाले पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे यांनी केली आहे। राजकारणापेक्षा विकासाला प्राधान्य देण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। हे बघा, आज नंदुरबार जिल्ह्यामध्ये आपण सर्वांनी बघितलं आहे की कुंभमेळ्याच्या निधीवरून खूप मोठं राजकारण त्या ठिकाणी पेटलं आहे आणि स्पष्टपणे श्रेयवादाची लढाई ही सुरू आहे। विधान परिषदेचे आमदार असतील किंवा विधानसभेचे इथले स्थानिक आमदार असतील, या दोघांमध्ये ही श्रेयवादाची लढाई आहे। मात्र खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पालकमंत्री आदरणीय हसनजी मुश्रीफ साहेब आहे, यांच्या नेतृत्वामध्ये खऱ्या अर्थानं हा कुंभमेळ्याच्या निधीचा वाटप होणार आहे। निश्चित आमदार हे विधानसभे आपलं जिल्हा नियोजन समितीचे सदस्य असतात, त्यांनी तो सुचवावा। मात्र माझी दोघं आमदार महोदयांना विनंती आहे की त्यांनी त्या ठिकाणी स्थानिक जी लोक आहे त्यांना विश्वासात घेऊनच या निधीचं त्या ठिकाणी वाटप करावं। या संदर्भामध्ये मला प्रकाशाचे रामबाई जे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी सुद्धा मला फोनवरनं संपर्क साधला आणि त्यांनी इच्छा व्यक्त केली की व आम्हाला पालकमंत्री महोदयांची एकदा भेट घालून द्या, जेणेकरून आम्ही प्रकाशाच्या ग्रामस्थांची ह्या जो कुंभमेळा निधीचं नियोजन कसं केलं पाहिजे या संदर्भात आम्हाला त्यांच्याशी चर्चा करायची आहे। गौतमेश्वर मंदिराचे जे ट्रस्टीज आहेत त्यांनी माझी भेट घेतलेली आहे, त्यांची देखील त्याच पद्धतीची मागणी आहे। त्याच्यामुळं मला असं वाटतं की त्या स्थानिक लोकांना त्या ठिकाणी हे करून, निधी काय फार मोठा नाहीये, 6 कोटीचा निधी त्या ठिकाणी आहे, त्याच्यामुळे केवळ आरोप प्रत्यारोपाचं राजकारण करून त्या निधीचा काय उगाच सत्यानाश करू नये असं मला त्या ठिकाणी वाटतं। स्थानिकांना विश्वासात घ्यावं आणि निधीचा चांगला उपयोग करावा। नाही, निश्चित मी तुम्हाला एक सांगतो की त्या ठिकाणी जी काही जिल्हा नियोजन समितीमध्ये हे आमदार महोदय हे सदस्य आहेत, मात्र जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष शेवटी पालकमंत्री आहेत आणि पालकमंत्र्यांच्या शेवटी ह्या सर्व याच्यावर त्यांचं ते स्वतः निरीक्षण करत असतात। त्यांचं स्वतःचं त्या ठिकाणी पालकमंत्रीच त्या ठिकाणी ह्या पद्धतीचं त्याचं निधीचं वाटप करणार आहेत जिल्हा नियोजन समितीच्या सचिवांच्या माध्यमातून। त्यामुळं कुठं ना कुठंतरी दोन्ही आमदारांना विनंती की त्यांनी श्रेयवादाची लढाई थांबवावी आणि त्या ठिकाणी प्रकाशाच्या जनतेचं म्हणणं ऐकून त्या ठिकाणी कुंभमेळ्याच्या निधीचं वाटप करावं।